कोंबड्या डालल्या का ना अंडे पाहिले का नाही, या काय करत नाही ना. आपण निघलोय ना, मग 10 दिवस जर आपण तिकडच राहिलो तर आपण इकडं काय म्हणणार आहे, आता माऊलीन मी आहे, इकडलं काही नाही. आणि इकडलं काही जर आठवलं नाही तर तुम्ही सुखी राहाल दिंडीत का दुःखी राहाल. बस फिटत बसलं. मग जगातल्या प्रत्येक गोष्टी आहे ना माझ्या नाही, पांडुरंगाचा प्रसाद आहे असं म्हणायचं. सोपानं फायदा मुक्ती, फायदा मुक्ती मिळेल, तुम्हाला मुक्ती मिळेल, पण माझं नाही असं म्हणलं तर. आणि तुमचा आणि माझा नेमका घोटाळा असा झालाय, जे आपलं नाही, जे आपलं नाही ते आपलं आहे. म्हणजे रेल्वेच्या स्टँडवर प्रेताचे तुकडे केलेली पीटी एकाने डोक्यावर घेतली आणि ती बाकड्यावर ठुली. बाकड्यावर ठुल्यानंतर त्याला वाटलं रेल्वेची वाट पाहून रेल्वे टाकून द्यावा, तर ते एक जण आला आणि चुरीच्या आशेनं पीटी जवळ बसला. जो पीटीवाला होता तो त्याला म्हणला लघवी करून येतो, सांभाळ. त्याने पीटी सांभाळायला घेतली, हा निघून गेला. पोलीस आले आणि उचाकलं. आता खून करणारा कोणला धरेल, खून करणारा कोण धरेल, जो बळच पीटी येऊन बसला तो. मग काय झालं, माऊलीने ओवी लिहिली बरं का, माऊलीची ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. देखा पुढीला जे वजे आपणा माथा घ्यायचे. ज्ञानोबा म्हणजे दुसऱ्याचं वज आपल्या बोकांडी घेतल्यामुळे काही गरज नाही ना. मग आता जेलमध्ये लघवीला गेला तो जाईन का पीटी जवळ बसला तो जाईन. पीटी जवळ बसला, कोणी सांगितलं होतं बसायला कोणी सांगितलं नाही, तो हाताने गुंतला. ओवी पहा किती सुंदर आहे. देखा पुढीलाचे वजे आपणा माथा घ्यायचे. ज्ञानोबा म्हणजे दुसऱ्याचं वज आपल्या डोक्यावर घेऊन आपण जेल बघण्यापेक्षा माझं नाही असं म्हणा आणि मोकळे व्हा. पुरावा 4था अध्याय. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले असं जो म्हटला तो सुटला. ज्ञानोबा म्हणले फक्त पांडुरंगाचा प्रसाद म्हणून मी केलं. गावातल्या खुटाळखोर माणसाकडून एका बाईला दिवस गेले. ते माणसं भंगारच होती. गेले दिवस. त्या बाईला दिवस गेल्यावर त्या टवळीनं मिटिंग घेतली, हे लोटायचं कोणच्यावर. मग म्हणले पा माळकरी, सगळ्यात गरीब जात माळकरी. अरे पण माळकरी पाहिजे, तो नीट सांभाळा. कोण सापडता. एक जण म्हणला घ्या एकनाथ महाराजांचं नाव, ते काय मत भाषणात गुथेले. एकनाथ महाराजांना त्यांनी आठवलं, म्हणले बाई गरोदर आहे. नाथबा म्हणले आसन, म्हणले वाचलो आपण. अहो पण तिच्या पोटातला गर्भ तुमचा आहे. असल म्हणले सुटले. हे म्हणले बास, दुखणं मिटलं भासण्यामुळे यांच्यावर लोटलं. आता पावर का दोख्या पुढीला त्यांनी वजे आपणा माता घ्यायचे. आता त्या माणसांना वाटलं आपण सुटलो. ते नाथबाबा म्हणले तुम्ही म्हणतात बुवा तुमचं आहे म्हणून मी म्हणतोय माझे. मग पुरावाच करून घ्या ना. कोर्टामध्ये बाईला उभं केलं, नाथबाबाला समोर उभं केलं. ही बाई गरोदर आहे. नाथबाबा म्हणले असल. तिच्या पोटातलं बाळ तुमचं आहे असल. कबूल झाले. कबूल झाल्यामुळे वाटलं ह्या आरोपीला वाटलं आपण सुटलो. पण नाथबाबा म्हटले ऐका, मी म्हणतोय ती गरोदर आहे, मी म्हणतोय माझं ते बाळ आहे आणि तुम्ही म्हणता बाळ माझं आहे. आता प्रश्न आपल्या दोघात राहिलाय. दोघांपैकी खरं कोण बोलतोय त्याच्यापेक्षा बाळालाच विचारू ना. बाळालाच विचारू हे बाळ कुणाचं आहे. आणि मग त्या बाळाने आतून आवाज दिला आणि या कुटाळातल्या 2-3 जणांचं नाव घेतलं. का घेतलं ऐका, त्याचं उत्तर ऐका. ही गोष्ट नाहीये, गोष्ट सिद्धांत बा किती कठीण आहे याचा. माझं आहे तुम्ही म्हणता म्हणून. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या बरं. आपला ना आपल्या बायकोच्या आपला ना आपल्या सासऱ्याचा काय संबंध आहे? काय संबंध काय? त्याची पोर आपली बायको आहे, तो कोण? आपण त्याचा ना आपला संबंध काय? आपण संसार कोणाशी करतोय? म्हणजे गुंतून घेतलंय ना आपण. मग ते गुंतून घेतल्यामुळे गुंतलोय. मग मला सगळं आपण सगळे गुंतलोय का गुंतून घेतलंय? गुंतून घेतले. आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा पहा किती लांब लचकी, त्याचं नाव साडू. त्याचा ना आपला संबंध काय? काय संबंध? आपल्या बायकोची बहीण त्याची बायको आहे ना. जाण थोडं लांब जाण, तुम्ही बसल्या बसल्या थोडं लांब जाण. आपल्या बायकोची बहीण त्याची बायको आहे. आपला काय संबंध? पण आपण म्हणतो नाही. साधं उत्तर द्या बरं बसलेल्या पैकी. आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले, साडू नाही मागितले, कोणला हा म्हणाल? भावाला म्हणत्या पाहू रविवारी, मग रविवारी बँक बंद राहते.
पाहू रविवारी आणि साडूला घ्या का आपला म्हणून घेतलाय ना. मग वळवी पहा किती सुंदर लिहिली, हे मदती स्तव झाले मान कधी झालं. निवृत्तीच्या फेऱ्यात चुकण्यापेक्षा एकच वाक्य फायनल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थवारी काय का आता, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. परत ऐका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला, मुक्ती मिळेल, तो देव एक आहे, त्याच तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम 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 गेलं बांबाला सगळं. तुकाराम 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 गेलं बांबा. तुकाराम अरे तूच राम. काय शब्द भारी, तूच राम. तुकाराम तुकाराम. जसे काही काही घरातले शब्द आहे पहा. सासू सासू, जिच्या डोळ्यात सतत आसू, तिचं नाव सासू. सासरा सासरा सासरा, ज्याला घरात नाही कोणाचा आसरा, त्याचं नाव सासरा. पण पुढचा शब्द किती भारी आहे. ननंद 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 ननंद. महिला मंडळ ननंद कोणाला म्हणते? ननंद जिला भाऊ भाऊजायचं चांगलं पाहून कधीच होत नाही आनंद, तिचं नाव ननंद. ननंद कधीच होत नाही आनंद, तिचं नाव नंदन. तसं तुकाराम तुकाराम. आता एकाच शब्दात, लाकडात आग्ने घर्षण कर, उसात साखर एक क्रिया कर, दुधात लोणी एक क्रिया कर, तूच देव आहे, ज्ञान कमव, साधना कर, ज्ञानदेव. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. शेवट आहे त्याला बाप रखमा देवरू. अभंग हे सगळ्यांच्या पाठ आहे, याला कडवी आहे 3, पण शेवट आहे बाप रखमा देवरू. आता बाप रखमा देवरू शेवट का, त्याचं उत्तर आता करण लागला तुम्हाला अभंगाचा. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव, ज्ञानच देव, ज्ञानच देव, ज्ञानदेव, पण तुकाराम, तूच राम आहे. महिला मंडळ, तुम्ही घरात एक वस्तू, घरातल्या जेवढ्या वस्तू आहे ना, तुम्ही सगळी एकटी बाई करू शकते. भांडे घासू शकते, धुणं धुवू शकते, कपडे वाळत घालू शकते, शेण भरू शकते, शेणकूर करू शकते, शेळ्या बकरांचा चारा करू शकते, भांडण सुद्धा एकटी बाई करू शकते. एकटी लाटण्याला शिवी दे, फुकणीला शिवी दे, कुंबडीला शिवी दे, मांजराला थान शिवी देऊ शकते. पण पापड हे महिला मंडळ, पापड एकटी बाई करू शकते, लोणचं एकटी बाई करू शकते, बोंबील एकटी बाई भाजू शकते, अंडे एकटी बाई तोडू शकते. पण एक गोष्ट घरात अशी आहे का एकटी बाई करू शकत नाही, शेवाया करील एकटी बाई, शेवाया करील, पळपट घेईल, लाटी. पण कुरडया एकटी बाई करू शकत नाही. कुरडईला टोळीच लागत. कुरडई करायला काय काय लागत आहे का, टोळी लागत. तसं करता येत नाही. कशा कशा करायच्या आहे का कुरडया. गहू भिजवा, रात्रभर भिजू द्या, सकाळी धुवून घ्या, वरचं पांढरं पाणी काढून टाका, ते गहू दळा, त्याच्यावरचा कोंडा बाजूला करा, त्याचा पांढरा चीक घ्या, तो शिजवा, बाज घ्या, बाजावर गव्हाचं काठ टाका, आणि मग ती एका स्वऱ्यात चीक भरा. पण तिथं 3 डोके फास्ट लागत आहेत. स्वऱ्यात चीक भरणारी बाई शुद्धिओ पाहिजे, आणि खाली दाबणारी बाई आडमुठी नको, आणि खाली ताट धरणारी जागी पाहिजे, नाही तर तिनं मरणाची मशिरी लावेल. नाही. मग आता ऐका, स्वऱ्यात चीक भरला आणि वरच्या बाईला कचका द्यायला लावला, ती याडपाट नको ना, तिला असा कचका दिला, कुरडाच तयार झाला. बरं, तिनं कचका दिल्याबरोबर ताट किती फिरावा याचा खायला बाईला अंदाज पाहिजे. ती गप्पा मारीत बसली ताट धरून, कुरडा तयार झाला. मग कुरडाई तयार करायला 3 गोष्टी पाहिल्या पाहिजे. दाबणाऱ्या बाईला किती दाबावं याचा अंदाज पाहिजे, ताट फिरवणाऱ्या बाईला किती फिरावं याचा अंदाज पाहिजे. तसं परमार्थ करायला मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम पाहिजे, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, आणि स्वतःच्या जीवनातला प्रयत्न पाहिजे, आणि 4थी गोष्ट स्वतःचं प्रारब्ध पाहिजे, तर कुरडाई तयार होईल. कुरडाई तयारीला पहिली गोष्ट, चीक गार पडलेला असावं का गरम, गरम पाहिजे. तो लय गार पडलेला चीक चालत नाही. मग पहिली गोष्ट, चीक कसा पाहिजे, गरम, म्हणजे प्रारब्ध पाहिजे. झालं. चीक घालणाऱ्या बाईला अंदाज पाहिजे. 2, तसं स्वतःचा प्रयत्न पाहिजे. 3, चीक दाबणारी बाई, ताट फिरवणारी बाई डोकेबाज पाहिजे, म्हणजे पहिली संताची कृपा पाहिजे. आणि 4, बाज 1.5 किलोमीटर नाही ठेवली पाहिजे, बाज जवळच ठेवली पाहिजे, नाही तर ती आणायचं आहे पोत इकडं
चिक संपला नाही, ती जवळ ठेवली पाहिजे. तसं परमार्थ करायला 4 गोष्टी पाहिजे. 1 प्रारब्ध पाहिजे, 2 प्रयत्न पाहिजे, 3 संतांची कृपा पाहिजे आणि 4 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि मला आशीर्वाद होता निवृत्तीनाथाचा, म्हणून बाप रखमादेव. बाप रखमादेव का ज्ञानदेवा सारं शोधवले माझे गुरु निवृत्तीनाथ. म्हणून आता कुरडई करायला 4 गोष्टी पाहिजे. तर प्रारब्ध राहतं काहींचं माणसाचं. आता त्याच्यात उलट आहे. प्रारब्ध 3 प्रकारचं आहे. उत्तमही आहे, मध्यमही आहे आणि कनिष्ठ आहे. काहींचं प्रारब्ध उत्तम आहे. माणसं म्हणताना त्याचा पाय तसा आहे, पाय चांगला आहे त्याचा. काय माणसं त्याचा हात येतो, त्याचा हात तसा आहे, म्हणजे त्याचं काय आहे, प्रारब्ध चांगलं आहे. काय माणसं त्याचा हात आहे, त्याचा हात लागला ना कामच होणार. काय म्हणतो त्याचा पाय लागला ना तिथे यशच येणार. असं आहे. मग जमिनीत रत्न गाडेलेत पण ती एकाच माणसाला दिसतात, पायाळू माणसाला. आता पायाळू कोणाला म्हणतात, आला गोठाळा. पायाळू कोणाला म्हणतात, ज्याचे पहिल्यांदा पाय येतात. मग आता शेतकरी मला उत्तर द्या, गाईला वासरू होताना तुम्ही आता सगळेजण, मी तुम्ही सगळे त्याच्यातलेच. गाईला वासरू होताना खुर अगोदर येत्या का मुंडका अगोदर येतो? खुर सगळे नापास. करेक्ट. वा वा वा, याला अभ्यास म्हणायचं. दोघंही संगत येतात, खुर आणि डोकं. तेव्हा खुर येतात आणि डोकं येतं. त्या वासराची जी बाहेर राहते ती खुराजवळ येईल राहते आणि खुर बाहेर काढून त्याची लाळ काढायची असती. मग खुर डोकं संगत बाहेर येतं. तसं ज्या माणसाचं जन्मताना पाय पहिल्यांदा येत्या तो पायाळू. मग आपण पायाळू म्हणतो. मग काही माणसाला पाणी ऐकू येतं ना, त्याला काय म्हणते आपल्याकडे, पानाड्या. माणसं त्याला कळतं बरं का. आता पानाड्यांचे पाय सुद्धा फापडले. त्यामुळे आता पानाडे काय करतात, नारळ घेतात आणि वाजला का म्हणतात पाणी येतं. हा, असं नाही. आता त्यांचे पाय उरफाटे झाले, त्याचे नाही तर पायाळू तसं म्हणतात. म्हणजे जमिनीत रत्न आहे पण ते एकाच माणसाला सापडतात, पायाळू माणसाला. तसं प्रारब्ध जर कोणाचं चांगलं फिरलं ना, एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकाचं नाव रावण, एकाचं नाव बिभीषण आणि एकाचं नाव कुंभकर्ण. पण 3 रंगाचे 3 प्रारब्ध. ऐका आता एकाचे. वाटण्या जर झाल्या, वाटण्या, तर तिघांना लंका समान येईल का कमी जास्त येईल? समान. 3 भाऊ येईल. कारण पूर्वी असं होतं, वाटणीचा नियम असा आहे, थोरल्यानं करायच्या असतात आणि धाकट्यानं उचलायच्या असतात, अशी पद्धत होती. आता ते वाटण्यांचं आता दिवस वाईट फिरले. आपल्या बापाच्या जमिनीच्या वाटण्या आपल्या बायकोचा भाऊ करतो. आपला वाडा मिळाला. आपले लोक दरिद्री पहा किती. आपल्या भावाची जमीन आहे, त्या वाटण्या आपणच करायला पाहिजे. कमी होईल नाही तर जास्त होईल. काय झालं तर तो भाऊ आहे, नाहीतरी त्यालाही संग न्यायची नाही आणि आपल्याला न्यायची नाही. पण आपली लोक ही चित्र आहे, वाटणी करायला मेवण्याला बोलू त्या आणि पाहुणा म्हणून. तसं आता त्याच्याच वावरांचा बोंग्या झाला आणि तो आपल्या वाटण्या करायला आला. आता इथं वाटण्या करायच्या 3. एक अर्धी लंका द्यायची बिभीषणाला, अर्धी लंका द्यायची कुंभकर्णाला आणि म्हणजे 3 वाटण्या सरळ करायच्या आहेत, कुंभकर्ण, बिभीषण आणि रावण. आता रावणाची लंका रावणाला मिळाली, बिभीषणानं स्वतःची गमावली आणि हा पठ्ठ्या उठलाच नाही, झोपूनच राहिला. माता निवांत. फक्त माळकरी उत्तर द्या, कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती का प्रयत्न नव्हते? बस, प्रयत्न नव्हते, नाही तर त्याच्या प्रारब्धात लंका होती. मग तुमच्या माझ्या प्रारब्धात सुख नाही का प्रयत्न नाही? बस, फिट बसलं. असं फिट बसलं म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. जर आपण प्रयत्न केला तर सुख मिळणारच, फक्त वर्म चुकलं नाही पाहिजे. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली महिला मंडळ, तर पूर्वी पाट्या द्यायचे. पाट्या, पहिल्या मूळ पाटीला पाटी. बरं, पाटी म्हणजे ती काही साधी पाटी नव्हती, मोठी. आणि त्याच्यात 2च पदार्थ, भजन पोळी. आता पोळी करता येत नसल्या बायांना मुळे पोळी वारली. आता पोळीची मावच बाईन उठली, पुरी. नाही तर पूर्वी पुरणपोळी आणि भजे. आणि शेजारची बाई अख्ख्या गल्लीत वाटायच्या. त्या पाटी सोडली का वाटायच्या त्या पाट्या. आणि पाटी वाटत लहान आल्या पोरांना आनंद व्हायचा. आता आपण लहानपणी गरीब असल्यामुळे भजे कधी मिळत नव्हते. आता आपल्या मग लहान आल्या पोरांची भजनावरून मारामारी व्हायची, 3-3 तुकडे एका भज्याची. महाराज, आपण लहानपणी शेतकऱ्याच्या घरात गरीब जन्मला होतो. आपल्याला चपाती ह्या सणाला तर त्या सणाला, भात सुद्धा ह्या सणाला तर
ते सांगा काच भात काच का आलंय आता कुत्रे भात खायला. आता नाही आपल्याला काय नव्हतं तेव्हा त्या भजनावरून मारामारी व्हायची. आणि लहानपणी महिला मंडळ बहिणीचं आणि भावाचं खरं भांडण कधी व्हायचं माहिती का, मडक्यातलं दूध संपलं साईवरून गच्ची दारादारी ती साईराची बाजूला आणि तेव्हा ती शिप मिळायची नदीला पातेलं मडकं खारडायला. ती शिपच चाटायचं आपण बसलेले निम्या सगट निम्यानी चाटल्याची सगळे चाटायचं. मग आई काय म्हणायची माहिती का, ए भाऊ किती खा मडकं फोडू नका. साई किती खा. तसं पूर्वी ती पाटी निघायची आणि पाटी घेऊन चालली का पुरीची आई म्हणायची इकडे तुमचा आमचा संबंध संपला. कष्ट करायचे आणि पोटभर खायचं नशिबात असेल ते होईल पण तक्रार आल्यावर तू हे काय साधा दम होता का. बोला बसलेली माणसं ती बाई शिकेल होती पण हुशार किती होती. संसार ज्याचा त्याने करायचा दुसऱ्याने करायचा नाही. शिकेल होती शिकेल नव्हती पण हुशार किती. आता या 15-20 वर्षापासून आई पुरीला डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये कोणचं एक नको दोन नको पाहुणे कांदे वाटणं का काय चिंगडी खायली या वर्षी पाहुणा कांद्यानं वाट्यानं कांदे वाट्यानं करीत आणि पोट भरीन पण तो कष्ट करायचे. 90% पोरींच्या संसाराचं वाटुळं तिच्या आयाने केलं जाणार. इतक्या खोडी आहे त्यांना हे फक्त दिसतात अशा. दिवसभरातून महिला म्हणून लबाड बोलायचं ना बरं का. आता सणासुदीचे दिवशी 2 का होईना फोन तो या पोरीला करते का नाही तू का बरं. आणि तुमच्या पोरीनं समजा नवऱ्याच्या घरी कष्ट केले काय उपकार केला. ज्याचं त्याचं सुख जो तो बघणार. उद्या तुमच्या मुलीनं रात्रंदिवस कष्ट केले पैसे बिशे मिळाले चांगला बंगला बिंगला झाला गाडी बिडी झाली तुम्ही काय भावबंदाला वाटून देणार आहे का. मग पोरीनं कष्ट केलं आणि तुम्हाला त्रास काय झाला. जर आजपासून कधी पुरीच्या घरी डोकं लावलं बसलेल्या बाया ध्यान तिच्या शिळीला किती वक्र झाली तुला काय करायचं. ती फोनवर विचारते किती वक्र झाली का. ती म्हणली 3 बाया एक कुठं पिल त्या घरी घेऊन ये. काय करायचं काय करायचं काय. अरे देव जे माऊलीची ओवी गाठ्यातल्या प्रमाणे माझं नाही. जेने हे विश्व निर्मिले ब्रह्मदेवासी संस्थापिले. अरे जगाचा बाप आहे त्याच्या सृष्टीतून त्याच्या बिंबीतून जग तयार झाले त्याला मरायची काळजी आहे. आपण काय काळजी करायचं काम आहे. आपण काय काम आहे. नवरी आणायला माणसं गेली पूर्वी टोप्या बिप्या टायल बिल जेवण बिवणं द्यायचे चांगले. आता भाऊबंद वारले वाडा जवळजवळ उलातला आता काय नाही राहिलं. आता वाडे मेला नाही तर अख्खा वाडा जेवायला याचा पूर्वी. आता नाही आता पूर्वी असं होतं महिला म्हणलं एखाद्याच्या घरी माणूस मिळाला ना शेजारची माणसं 10 दिवस इकडे भाकरी घेऊन यायची. आता भाऊबंद इतके नालायक झालेत पहिल्या दिवशी भाकरी आणतात तर 9 दिवस आपल्या घरी जेवातात. आपली 1.5 पोत बाजरी गेली 10व्या पोत ते काम त्यांची उरकी त्या 1.5 जेवायचं अजून आवरलं नाही का रे. करा ताट करा खाऊ द्या म्हणजे तू 1.5 रोजाने गेलता खायला इकडे आला का. महाराज 1 पोतभर बाजरी जाती 10व्या पोत आखा वाडा उलत होतो इकडे जेवायला. नबाड लोक. ती नवरी जायला निघली तर पाटी बिटी दिली आणि गाडी एसटी तेव्हा एसटीचा प्रवास असल्यामुळे त्या बाईने सांगितलं बाई पाठी लवकर भर एसटी जर गेली तर पोर लटकल बाजारचा दिवस आहे. तिनं घाई ती पाठी घेतली पाठीमध्ये भजे बिजे कुरड्या बिरड्या भजे बिजे पुळ्या बिळ्या पुऱ्या बिऱ्या बांधल्या. पण घाई गंमत अशी झाली तिला ते फडग पोटी बांधायला 9 धोतार सापडणं. तिनं म्हाताऱ्याचं वल्लीचं धोतार घेतलं जुनं आणि त्याच्यात बांधली आणि पाठी एक जणांनी डोक्यावर घेतली आणि स्टँडवर आलं. बाजारचा दिवस होता एसटी फुल. त्या कंडक्टरने सांगितलं वर ठेवा पाठी वर ठेवा. वजे पूर्वी स्टँडवर पाट्या ठेवायचे यानं वर ठेवली आणि गंमत आहे झाली. त्या गावचा संभार चालला होता बाजारला त्याचं होतं का थोडं बांधलेली ची वारी पारी काय असतील तेवढं आणि त्यानं घेलं होतं 9 फडकं त्याचंही गठुडं वरच होतं. त्याच्या शेजारी हे गठुडं एसटी गावात आली पोरं पळत आली. नवरी आली पहिलं लय पळायचे. आपण लहान असताना पोलीस पाहिला तर पोरं मुतायचं बंद करायचे आणि पळायचे. ती नवरी आली मग एक जण मला वरची पाठी काढा रे. आता गावातलाच गेला वर चढला पाठी काढायला. त्याला काय माहिती काय गडबड आहे. त्याला माहित होतं 9 म्हणलं फडकं 9 म्हणलं पाठी ही
त्याने घेतली पाठी. म्हातारी होती वाट्यो, देवघरात जाऊ द्या. आणि सगळ्या बाया संध्याकाळी आल्यावर देवपूजा केल्याशिवाय कोणी पाठीला हात लावायला जर का पोरं पाठी का गेले. पोरं म्हातारीनं छडीनच दांबाटली. पाठी गेली देवघरात. इकडे बाजारात गेला चंभार, खुटी बिटी ठोकली, छत्री बित्री लावली. छत्री लावतो समोर, छत्री लावतो वर, छत्री लावली, खुटी बिटी ठोकली, रापी घेतली, पाठी सोडली. नुसते भजन कुरडयात. इकडे संध्याकाळी बाया आल्या आणि मग म्हणले चला हळदी कुंकाची ताट आणा. हळदी कुंकूचं ताट आणलं. म्हणले बा थुरलीला मान द्या, पाठी सोडायचा. मग थुरली आली, 9 साडी ती टोले नऊ गोळा कपाळाला गोलाकार कुंकू बिंकू. थुरली आली, सगळ्यांना कुकू लावलं. तर चहा झाला. नव्या नवरीनं चहा ठेवला. नव्या नवरीनं चहा ठेवला. सगळ्या बाया चहा प्यायल्या आणि सोडा म्हणली पाठी. थुरलीन सुडी पाठी. अहो सगळं खेळकांड चपला. आता मला गोष्ट नाही सांगायची, माणसं फापडली कशामुळं? बस फिट बसलं नव्या धोत्रामुळं. तेव्हा तुम्ही मी देवापासून फापडलं का बोला? बाह्य रंगाच्या ह्याच्यामुळं आपण बाह्य रंगाच्या नादी लागलो. आणि बाह्य रंगाच्या नादी लागल्यामुळं महाराजांनी प्रमाण लिहून ठेवलं, विसरले तया थोर झाली हानी. आणि तुका ज्ञानोबा राय म्हणले माझं बाहेरचं जे ज्ञान होतं ते बाहेर निघून गेलं, पण निवृत्तीनाथ भेटल्यामुळं मला आतलं ज्ञान आलं बाप रखमादेवर. ज्ञानोबरायांचे कडवे 3 आहेत आणि ह्या बंगाला शेवट बाप रखमादेवरू का आहे तर मला निवृत्तीनाथ भेटल्यामुळं माझं जीवन सफल झालं. गहिनी प्रसादी निवृत्ती दातार फायनल करून घ्यायचं. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये अनुभव सांगतात. आता अनुभव आहे कीर्तन आहे श्राद्धाचं. अनुभव आहे श्राद्ध काय भानगड आहे, का घालावं का घालू नये, याला अनेक अडचणी आहेत. आता अनेक लोकांच्या मध्ये एक जण म्हणतो नाही घातलं तरी चालतं. आता काय झालंय महाराज, मूर्ख माणसांच्या घरी लक्ष्मी गेल्यामुळं चांगल्या माणसांना त्रास झाला. पैसा गेलाय हलकट माणसांच्या घरी आणि हलकट माणसांना धर्म मान्य नाही. ते वागतील तोच धर्म, तोच धर्म. त्यांनी उभ्यानं जेवणे धर्म, त्यांच्या बायकांनी कुत्र्या संग हिंडणे धर्म. धर्म त्यांनी आता असं पाळलंय 5 वाजता टॉमी हातात धरून हिंडणे. येड्याची पाठील गेली. सर्व्हिसवाल्याची बायको शेतकऱ्याची बायको गप्पा हाणीत बसल्या. दोघा गप्पा हाणीत बसल्या तर शेतकऱ्याच्या बायकोला एक जण म्हणती आमची 5 गुंठे जमीन शेजारी इकायला आहे. आणि नोकरीवाल्याच्या बायकोला एक जण म्हणती त्याच्याच शेजारी 2 BHK फ्लॅट आहे, तोही आम्हाला इकायचा आहे. आता द्या उत्तर माहिला म्हणलं. नोकरीवाल्याची बायको काय घेईल? फ्लॅटच घेईल. तिची बुद्धीच भ्रष्ट आहे. ती फ्लॅट घेणार. ती काय म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन करू, एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच. एका टॉमीला बरमुडा घेऊन एका टॉमीला साखळी घेऊ. 5 वाजता हिंडतीन. दोन्ही टॉमी हिंडतीन. शेतकऱ्याच्या बाईला विचारलं काय ग, थोड्या कोंबड्या कमी करील, थोड्या शेळ्या कमी करील, गळ्यातला अख्खं मोडील, पण काळी आई मिळणार नाही. घेतली मग घेणार म्हणजे घेणार. तिचा नवरा म्हणला बाई दागिने माझ्याकडून परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, माझा तोच दागिना आहे. इतका बुद्धीत फरक आहे, इतका बुद्धीत फरक आहे. तुम्हाला एक वाक्य सांगा मला, निसर्गानं जर साथ दिली आणि भाव जर योग्य सापडला ना, शेतकरी सगळ्यांचा बाप आहे. त्याला कोणाला रामराम घालायची गरज नाही. त्याची गंमत गुंतली खरी, जशी आपल्या ठोकली ना सगळ्यांनी मिळून काल. चौघांनी अशी तासून ठुकली आपल्या काल, पण एक फायदा झाला बा, परत 2-3 महिन्याने गंमत उभी. आपले तरी दिवस निघतील. महाराज शेतीनं जर वाक्य नाही का, शेती जर निसर्गावर योग्य असले ना, निसर्ग शेतकऱ्याच्या आयुष्यात 2 गोष्टी वाईट आहेत. एक, निसर्गावर त्याचं जगणं अवलंबून आहे आणि त्याने कमवलेल्या पिकाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार नाही. या 2 गोष्टी जर त्याच्याकडे आल्या ना महाराज, तो कोणालाच रामराम घालू शकत नाही. काय मध्ये तो कोण नाही म्हणून गेला उडत पळ काय, आणि त्याला गरजही नाही. तसं जर बारीक पाहिलं तर त्याला, पण त्या बिचाऱ्यावर काय त्याचे ग्रहमान फिरले, त्याच्या राशीत 7.5 का काय 6 वर्षी टाकून प्यायला पाहिजे नव्हतं म्हणून दुष्काळ जाहीर करा. आता 15 दिवसापासून ते म्हणते वल्ला करा बा, कोरडा तर झाला पण आता वल्ला तरी करा. काय झालं, त्या बिचाऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन गेलं महाराज. तेवढं जर त्याच्या हातात असतं, या 2 गोष्टी जर शेतकऱ्याच्या हातात आल्या ना महाराज, शेतकरी राजाची. पण त्या 2 गोष्टी बिचाऱ्याच्या
ताब्यात नाही, त्यामुळे संकट आली. अहो 1 महिना पगार जर लेट झाला ना, 1 महिना, हे नोकरीवाले संप करतात. काय खावा, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं 1950 रुपयाला सरकी झाली 50 किलोची. आणि 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं ह्या नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडे आपटितात घरात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? अगं तो नवरा पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेती, पण नुसती बोंबलती त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तो, आता उधारीतच निघालाय. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. फार त्याच्या सायकलीचा तांब्या उपशिती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा. भया अजून लई घाण वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण कशी काय पिते गो तुम्ही? पाणी टाकीत राहा. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला तर द्याल. टाका पाणी. काय झालंय महाराज, महाराजांनी प्रमाण लिहिले 700 वर्षापूर्वी. असत्य सिरीजले जन पापा देते अनुमोदन आणि करती हेळण संतांचे. इथं काय झालं महाराज, चांगल्या माणसांना त्रास झाला. निवृत्तीनाथानं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यामुळे माझा अभंग झाला बाप रखमा देवरू. पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा संपला. आज तिसरा मुद्दा. गायक वादकोणी जन्मंडपाले, माय सिस्टीमवाले, महिला आघाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारी वगैरे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. उद्या म्हणजे मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवड्या बिवड्या अंगणवाडीच्या बाया बिया पुढारी फाडारी सगळ्यांना धन्यवाद. आणि शिंदे पाटील परिवाराच्या दुःखद प्रसंग जमलेले अष्टमित्री परिवार आणि श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एकच शब्द फायनल झाला, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. पण बाया पडून सांगतो, प्रारब्धाशिवाय कुणाचं कल्याण होत नाही. आणि तुम्ही सगळं बदलू शकता, पण प्रारब्ध बदलू शकत नाही. आता मरायचं कसं, मरून बिरून दाखवतो, श्राद्ध बिर्द घालून दाखवतो, तुम्हाला बार वर नेऊन घालतो, खाली आणून सोडतो आणि मग पहिल्या कडव्यात घालतो. आता मरायचं कसं नीट आहे का? महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला पटकन, माणसानं मरावं किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. आता हे पुस्तकातलं का? हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. उत्तर द्यायला मी उभाच आहे ना. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. उत्तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मरावं किंवा नाही. बरं तुम्ही नाही म्हणलं तरी मारणारच ना, हा म्हणलं तरी मारणारच आहे. त्याचा काही विचार करा. फायनल म्हणजे मरावं लागेल. आता पुरुष मंडळीला मरावं लागेल म्हणजे जन्माला यावं नाही. मग यावं का लागेल? जाणकार माणसं ध्यानात ठेवा, मागच्या जन्मीचे भोग भोगून संपल्याशिवाय कुणाला जाता येत नाही. मग काय माणसं म्हणतात, काय त्या माणसाचे हाल आहे, त्यानं जायला लागत होतं, नाही जात. काही काही माणसं 4-4 वर्ष खाटावय, खाती नाही पिती नाही, पडेल नुसते, पाहत राहते पाहुण्यांक. बरं पाहुणे इतके नमुने जे त्यानं कधीच खायला नाही ते भेटायला घेऊन जाणार. तुम्ही पहा हॉस्पिटलमध्ये माणूस ऍडमिट असला ना, त्याला काजू बदाम सफरचंद जे सांभाळायला राहतं ना त्याला, तेच आणतंय सगळं. आणि त्याला आपण चपाती घेऊन गेलो ना, ते म्हणतं वासानं जेवण जात नाही. अरे गालवर आले तो वासानं जेवण जात नाही. ज्या घरात म्हातारी माणसं आजारी आहेत ना, त्या घरातली नातू पहा तुम्ही गुबगुबीत, आणि म्हाताऱ्याला जातं भेटायला. पाया पडून सांगतो, भोगल्याशिवाय कोणाला ते भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला. आता पहिला प्रश्न आपला झाला, यावं लागतं. पण कशाला भोगायला? उदाहरण 1 मिनिटात. बायकोच्या मांडीवर शरीर आहे, बायकोच्या मांडीवर ज्यानं शरीर ठेवलं ती मांडी दुसरी कुणाची नसून ती मांडी कौशल्याची आहे. आणि मांडीवर ज्याचं डोकं आहे ते राजा दशरथाचं आहे. आणि राजा दशरथ बायकोच्या मांडीवर डोकं ठेवताना त्याच्या डोळ्यातली कड ओली झाली. आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतोय, कौशल्य बघ बघ, कौशल्य बघ बघ बघ. त्या कौशल्य भीतीवर मारताना माणसाला त्याने केलेली सगळी चित्र त्याच्या डोळ्यापुढं. कौशल्य बघ, भिंत आहे, भिंत भिंत भिंत, आणि भिंतीवर चित्र आहे बघ. कौशल्य मारताना दशरथ बघ, कौशल्य बघ, भिंतीवर चित्र आहे ग. आणि त्या चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे, झोपडी शेजारी 2 आई वडील बसलेत. आणि मी पाणी घेऊन गेलोय आणि त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरणार आहे. मेला दशरथ. राजा दशरथाला मरताना सुद्धा श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या शापाची आठवण झाली का? तो भोग त्याने भोगला नसता तर तोपर्यंत दशरथ मेला नसता.
मेला नसता कधीच नाही. आता उत्तर ऐका. मागील जन्माचे भोग बघून संपवण्यासाठी यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, आणि कधी जाऊन चालत नाही, अशी बोगसगिरी नाही. हा काय माणसं म्हणते बा तो दिंडीत मेला, तो आजारीच होता. काय माणसं म्हणते तो सोमवारी मेला. तो माळकरी सुद्धा नीट मरत नाहीत. भांबावल्या भयानक उडू नका. आता हे मी पोपटावानी बोलतोय, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय असं चालतं काय? कोणी उठायचं माणसाने असं काही बरायचं असं नाही चालत. ते काही लोकांनी मोगाम पाठा केलाय. फक्त मरणाऱ्या माणसाच्या तुळशीच्या माळीचा फायदा काय आहे? मरणाऱ्या माणसाच्या तोंडात तुळस घालायची गरज पडत नाही. ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या तोंडात तुळस घालतात, पण ती त्याच्या घरच्यांना घालू द्या, बाहेरच्यानी कोणी आगावपणा करू नये. काहींना तिलाही खोट राहते, उचला मडकण घाला तुळशीची पानं. तुळशीची पानं मरताना माणसाच्या जर तोंडात घातली तर तो माणूस मुक्त होतो, पण त्यानं जेवढं पाप करेले ते घालणाऱ्याच्या बोकांडी बसतो. मग त्याच्या थोरल्या सुनाला घालायला ते असं कोणी उठायचं, हे आणणार तुळस त्याची आणतील, तुला काय करायचं ते, तू का बोकांडी घेतो घेण्या देण्याचं. हा असं नाही. आता मरायचं कधी पहा, लय बारीक आहे का. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. महत्वाच्या अटी आहेत. मरले तुम्हाला मरून सुद्धा दाखवतो पटकन, आता स्वर्गात सुद्धा नेऊन घालतो पटकन. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. एक, मरताना शुक्ल पक्ष असावं. दोन, मरताना उत्तरायण असावं. आता अजून 1 महिना दक्षिणायन आहे. आता 21/12 पर्यंत, 21/12 पासून दक्षिणायन संपन आणि उत्तरायण लागण तर 21 जून पर्यंत. 21/12 ते 21 जून हा 6 महिन्याचा जो काळ आहे हा उत्तरायण आहे, आणि 21 जून ते 21 डिसेंबर हा दक्षिणायन आहे. हा जो काळ आहे ह्या महिन्यांचा हा मरायला अशुभ आहे, आणि ह्या 2-3 महिन्यात लोक जास्त मरतात. आता लोक मरायचं प्रमाण कमी होईल कधी? 1-1.5 महिन्यानं. ऐका आता, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. मरायला उत्तरायण लागतं. तुम्ही म्हणाल पुरावा आहे का हो? पितामह भीष्मांचं शरीर 6 महिने बाणावर ठेवलं आणि उत्तरायण लागलं तेव्हा मकर संक्रांतीला त्याने देह ठेवला. तसं ते जमणार नाही. आता उद्या कोणी काही म्हणाल असं कुठं चालतं काय? कोणी आपलं काही बरायचं बा त्यांनी काशी केली. काशीचा नियम माहिती काय? काशीला गेलेल्या माणसाने परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली काही काढी देतो कुठून, मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही. कानपाड पुढे काशी दाव्याचं काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? आला गेला झक माराय 7-8 हजार रुपये गेले, 8-10 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. बावळाटासारखं मारदांची भाषा आहे, बोगसगिरी नाही. 12व्या अध्यायात ओवी, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच किजे. ज्ञानोबराय म्हणले मोक्ष तुम्हाला मिळेल, उदार काशी आहे. उदार नाही तर तुम्ही इथं औषध प्यायला काशीला मारायला झाला, असं चालतं. काही इथं औषध पितीन टमाट्याचे बसती नाही म्हणा, चलो काशी. काशीला मारायचा सुद्धा नियम आहे, घ्या लिहून. माणस काशीला श्रावणातच मारावं लागतं, असं बोगसगिरी नाही. आणि श्रावणात कधी मारावं लागतं ते लिहून घ्या. श्रावणात कधी मारावं लागतं? सूर्य उगवताना लाल दिसतो, त्याला आपण म्हणतो तांबडं फुटलं. आणि तांबडं फुटल्याबरोबर बारीक बारीक कण निघतात सूर्याचे प्रकाश किरण, आणि ते अंगावर पडताना माणूस मिळाला पाहिजे एक. नाही तर सूर्य मावळताना लाल दिसतो, आणि तो लाल दिसताना सूर्य पाहायला पाहिजे, तेव्हा मिळाला पाहिजे एक. तू दुपारा मिळाला 12:30ला, कोण तू यादी घेईन? असं नाही चालत ते. ऐका आता, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावात. हे शरीर कामातून जाता कामा नये, म्हणून उपास तापासलय करू नये. माऊलीनं लिहून ठेवलंय, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही वृत्त नियम न करावे. ज्ञानोबराय म्हणले याला त्रास द्यायचा नाही, लय उपास तापास करायचे नाही, बावळाटपणा करीत बसायचं नाही. भूक लागेल तेव्हा खात जा. आतल्याला तळतळीतून वर गंध लावतो, काल झक माराय म्हणजे पहाटी काकड्याला उठवतो, दुपारी जुगार खेळवतो, रांगण्याला गुल्ल्या दाखवतो. तुला उठायच कोण सांगितलं होतं? पडणं उताना अंगणात कवर राहिली. काकडच म्हणतो येई वो येई वो येई वो विठाबाई माऊली आहे, आणि जुगारीत राणीचा मुक्का घेतो तू. असं नाही चालत ते, तसं नाही चालत ते. ते बजेट मध्येच बसत नाही. आपण म्हणतो तसं, मग स्वर्गात, तर मग स्वर्गात डाव टाकला असता भजनेनी. असं नाही चालत. एक,
दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मर्तनींद्रिय टवटवीत असावात, 5 अटी आहेत बरं का, 6 अटी आहेत, आणि शरीराचं तापमान समान असावं, आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा, माणूस खाता खाता मरावा, अन्न पाण्याचा त्याग करू नये. मग आता यश झाले. मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, का महाराज हे मधीच मारतात यांचं काय? हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळ आहे, देवानं तुम्हाला सांगेल नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट गेले, मग वारीला हात लावायचं काय काम आहे? हे हातानं मरण आहे ना, हे मरण हाता नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण तिथे जायचं नाही. हे काय देवानं लिहून ठेवलंय का मरण? उभी गाडी होती चांगली, ट्रक, हे पिऊन गेला तिच्या खाली. मग आता गाडीवाल्याचा काय दोष आहे? आणि माणसं बोलले नशीब पुढं काही नाही भावा, नशीब नाही फिशीब नाही. हे मधीच जे मरतात हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं आहे. उदाहरण, कृष्णाचे 6 भाऊ एक तासात मेले, ज्याच्या कपाळावर आयुष्य. मग तुम्हाला म्हणाले अटॅक बिटॅक, अटॅक हा रोग नाहीये महाराज, अटॅक हा रोग नाही. अटॅक काय येऊ राहिलाय लोकांना? सध्या लोकांना अटॅक काय येऊ राहिलाय? मानसिक संतुलन डॅमेज झालंय माणसाचं. माणसं समाधानीच राहिली नाही. जुना म्हातारा आऊ टाकायचा आणि बाबळी खाली बैल बांधायचा, बैलगाडीतल्या 4-5 पेंड्या बैलां पुढे सोडून द्यायचा, आणि जुवाची जी मधली खटकी आहे तिच्यावर डोकं ठेवून झोपायचा, तरी घोरत होता तो. बाबळी खाली ते जुवाच्या याच्यावर डोकं ठेवून द्यायचं, उशीन पिशी काय झाली, घोरला बा, उठायचा आणि चरीभर पाणी प्यायचा. चरी होती पूर्वी पाण्याला, चरवीभर पाणी प्यायचा, झोपला होत. ही माणसं निरोगी काय होती महाराज? ही जुनी माणसं. या माणसांनी टेन्शन घेतलं नाही. काय करील तो पांडुरंग करील, आपण फक्त कर्म करीत राहा. आणि आपलं काय झालंय माहितीये का? नुसतं टेन्शन. आज बसलेली सगळी माणसं आहे ना महाराज, माया सगळं भलत्या लोड मध्ये आहेत. भलत काहींच प्रत्येक माणसाला टेन्शन आहे. जमाना, पोरांच्या बापाला टेन्शन, हे आहे जमाना. जमलं वकारी येईन, आला पैशाचं जुळानं, जुळलं तीत निघाली तीत कार्यालय मिळालं, झालं बो लग्न, छायला पोरीला दिवस जाईन. थोडा कमी झालाय पाकवात, आणि थोडा वेळ जनरेटरला तर चालूच राहू दे. पार्टी काही दुबळी नाही, एवढं 1 लिटर जाऊ दे. गेले दिवस पोरीला पुढे जुळानं. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. पाया पडून सांगतो, कोणती गोष्ट तात्पुरती धरायची लगेच सोडून द्यायची, टेन्शन नाही घ्यायचं. आता समजा कीर्तनाला आम्ही कंबार बांधाय ना, काय आरडायचं तर आरडायचं, कीर्तन संपलं, विषय संपला. कोणती गोष्ट तात्पुरती असते ती सोडून दिली ना, त्याला अटॅक नाही येत. मग काही माणसं 15-20 मिनिट बायकोशी भांडा द्या, पण कटाकट चहा भेट ती, तो भुकू दे चहावत, तुला नाही काम. काही माणसं बा सुनबाई पोर कोणी किती भुकू द्या, ताट वाढ रे, लोणचान, मिरची थोडं तेल टाक. ती माणसं म्हणते आम्ही काय येडे म्हणून भुकवतो का काय? त्याच्यावर परिणामच होत नाही. त्या माणसाला काही अटॅक बिटॅक येत नाही, त्याला काही परिणामच नाही होत महाराज, परिणामच नाही होत. आणि ज्या माणसांना कशाचा परिणाम होत नाही ना, त्यांना अटॅक येत नाही. काय झालंय, तुमचं माझं जे हृदय, एक तर सगळ्यात नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि मेंदूचा सतत वापर केल्यामुळं त्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो. हे सतत चालू आहे ना तुमचं माझं. आणि त्यातल्या त्यात काय प्रॉब्लेम झालाय, 99.9% लोकांकडं सतत मोबाईल आहेत, सतत मोबाईल. सारख्या कानात वायरी घालेल, झुलात्यात लोक. झुळीत पोर रडत आहे, झुळीत पोरग रडत आहे. ते इतकं बोंबलं ते, त्याला भूक लागली, झोप झाली त्याची, ना आंघोळ घालून टाकलं होतं, त्याच्यावर 3 वाफे घास कापला येईल. घासाचं वजन घरी घेऊन आली, पोर रडत आहे. मग तिनं दूध तापवलं चुलीवर, गार केलं पाते ताटलीत, आणि बाटलीत ओतलं, आणि त्याला बुज बसवलं. मग आता पोराच्या तोंडात बुज द्यायचं, विषय संपला. ती पोरा जवळ गेली दूध घेऊन, आणि फोन आला. आता पोर महत्वाचं आहे का फोन महत्वाचा आहे? तिने बाटली हातात धरली, वर गप्पा मारी. कुत्रीचं पिलू अख्खं दूध पिऊन गेलं. ती फोन चालू. काय एक माणूस चांगला सुशिक्षित माणूस लग्वीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? वर बोलत राहिला, पाणी खाली.
आणि त्यामुळे या माणसांचे मेंदू भरमिष्ट झाले. काही माणसं तुम्ही पहा, मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना आपली शेतकऱ्याची, एकटे बसत आहेत येड्या बाबळीत, मुरीत, गिन्नीत, ऊसाच्या कटात. मग ऊसाला रोग का म्हणून आला? माणसं भरमिष्ट एकटे बसत आहेत येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत. एक गाई धुवायला गेलं, मग बादली तर नेवा का नाही? गाई पाणवली चांगली, दूध खाली गेलं अख्ख, कानात वायरी घालवलं त्या. एकाच एक तर रोप गेलं कांद्याचं, इकून तिकून रोप कसं तरी वाचवलं. त्यानं 10 बाया घेतल्या 300 रुपये रोजाला, 3000च्या. आणि रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि मोटर चालू करायला गेला. मोटर होती नदीला 3 किलोमीटर, बाया वाफ्यावर बसेल. हा खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला, मग बटन दाबून यावा का नाही? तसा वाफ्यात आला. त्याला बाया बसेलच, त्याला पाणीच कुठं आले. परत खोक्यापाशी गेला तर लाईट गेली, 3000 भरून दिले. आणि ह्या गोष्टींमुळे माणसांना अटॅक येतो. माणसं पार भांबवली, पार भांबवली माणसं. एकाला विचारलं, मी तुम्हाला सकाळी फोन लावित होतो, लागला नाही हो. तो काय म्हणला माहिती, मी ऍव्हरेज मध्ये नव्हतो. आता कव्हरेज म्हणायला पाहिजे का ऍव्हरेज? आता मी आज सकाळपासून आहे ना ऍव्हरेज मध्येच नाही. एका धोत्रावाल्या गाड्यानं साधा गडी त्यानं मोबाईल घेतला आणि लावला. पण ती बाई आतून म्हणली, थोडी देर बाद डाईल करे. म्हणलं, बाई कळत का तुम्हाला काय आमचे संबंध काय आहे, तुम्ही का मध्ये डोकं घालत्या? आणि याच्यामुळे अटॅक येतो महाराज. अटॅक आहे ना महाराज, तसं जर पाहिलं हसणाऱ्या माणसाला अटॅक येत नाही. थोडं थोडं हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. फक्त जी मोठ्यानं हसतात ना ती निरोगी असतात, पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची माणसं महाराज. हसत जायचं काय हो महाराज? आपल्याकडे काही नाही, शहरात हसायचे क्लब आहेत. शहरात आता माणसं भरमिष्ट झाल्यामुळे हसत नाहीत. मग हसून आणायचा म्हातारा. म्हातारा जरा येडेवाणी करायला लागलं का गाडीवर टाकून यायचं, चला घरी. म्हातारी न्यायची नाही, चला घरी. हसून आणायची वेळ आली माणसं. अहो किती वाईट दिवस आलेत आपल्याकडं. लग्नांमध्ये पहा तुम्ही, ते कॅमेरेवाले ते नवरी पशी उभे राहतात आणि त्या शेजारच्या स्माईल. अरे कॅमेरावाला आपल्याला हसायला सांगतोय, त्यापेक्षा त्या कानपट्टीत ठेवून दिली, मला हसायचं कळत नाही. म्हणजे आपल्यावर इतके वाईट दिवस आलेत महाराज का कॅमेरावाला आपल्याला म्हणतोय थोडं फार तरी हसलं पाहिजे महाराज. काय लग्नांमध्ये तुम्ही पहा, नवरीचे मेकअपेक्षा कलवरीची मेकअप मी असंच झाले. चला पुढं. माणसाचा मृत्यू दिवसात आलेला असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण. तुम्ही काळजी नाही करायची, मी कुठे जाऊ द्या. माणसाचा मृत्यू दिवसात आलेला असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं. आणि मधले जे मृत्यू आहे ते प्रारब्धाचे. महिला मंडळ, तुम्ही विहिरीत उडी टाकू नये, फाशी घेऊ नये, या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधी मरू शकता. म्हणजे आज दुपारी जरी तुम्हाला लहर आली तर तुम्ही विहिरीत उडी टाका, पण तुमच्या बापाच्या टाका, आमच्या विहिरी वाटू नका. आमच्या विहिरीला 6 वर्षांनी पाणी आलंय. तुम्ही तिकडे मारा वाटप, तुम्हाला जडून मारायचं ना, राखेल काढायची पिटी इकून न्या. कारण ते पोलीस खाता आता इतकं नांगाड झालंय महाराज. कोणती बाई विहिरीत पडली का उचला का वाडा. ती म्हणली लग्न झालं हेच माहित नाही आम्हाला. बाज गाड्या आहेत, घरकत मारून ये. तो म्हणला ती आणलीच का करून, पुढे बोल नको, गाडी गरका मारून ये. आता पूर्वीचे दिवस राहिले नाही. पूर्वी लोक दंगली करायचे, खून करायचे. आता दंगल बिंगल सुद्धा करता येत नाही. आता मोर्चे बिरचे काढता येते नाही. आता 100% जनता सीसी कॅमेरे ती जर त्या क्लिप मध्ये दिसलं ना अशी खुती गुतती. मग आता या 2-3 वर्षात पुढे मागे येणारी लोक कमी कामून झाली. घुसलं क्लिप मध्ये तर कुठंसाठी करीत बसतात. त्याला 3 महिने जामीन नाही आता. आणि आता 2-3 महिन्यांनी जर गंमत लागली ना, गंमत लागाय पाहिजे. आणि गंमत अशी लागली पाहिजे महाराज, निवडणुकीचा जो खर्च आहे ना तो ज्या त्या उमेदवारानं करायचा, आयोगानं द्यायचा नाही.
1 रुपया नाही द्यायचा आयोगानं. तुम्हाला किडा आहे ना. आत्ताच गेले त्यांचे 500 कोटी. कालपासून ते झोपलेत नाही. मारे पिऊ नाही चढा ना त्याला काय करावं. कालपासून डोकं बंद झालं महाराज. एकही माणूस 25 कोटीच्या आत नाहीये 288 मध्ये. फार दुबळ्याला लागलेत 25 कोटी. तेवढे एकत्र जर केले असते ना 288 जणांचे पैसे, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं घर स्लॅबचं होऊन येशीत माणसं बसली असते. अहो बोकडे कमी पडले असं करता काय तुम्ही. शेळ्यांना डबल जाणावं लागलं. आता काय करता. तुमचे सुद्धा पहा ना गालवर आलेत 15 दिवसात. तुमची जिरली देव येत. आणि कधी देण्याटायचं महाराज. कोणत्याही गोष्टीला मर्यादा सोडून आणि शास्त्र सोडून गेलं ना दणका. ह्या लोकांच्या पैशाचा अतिरेकच झालता महाराज. पैशाचा अतिरेक झाला. यांनी पैशाचा हिशोबच ठेवला नाही. काल रात्री 8:30 जसं जाहीर झाला असेल ना 3 जागा बदला असते यांनी झोपायच्या रात्री. त्या झोपच कुठं येईल. काही तर खाटाखाली झोपले तरी झोप येईल. कारण गंमत अशी झाली महाराज. एकाच्या पोटाला गोळा आला. ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणला पालथा झोप. त्यानं खाटावर पालथं झोपावलं त्याला. डॉक्टर खाटा खालून गेला. तो गडी दसमुसळ्या होता. तो गायांचं दूध काढणारा गडी. त्यानं बुक्कीत डॉक्टर बसवला खाली. म्हणला तू खालून का मग गेला. तो म्हणला बावळाटा पहिला मी फिटर होतो. खालून गाड्यास खोलायची सवय असल्यामुळे मी वरून का आला कापू. तसं या माणसाचं झालं. नको त्यांच्याकडे लक्ष्मी गेली आणि तिचा गैरवापर झाला आणि मग हा झटका बसला. लक्ष्मीचा वापर गैर झाला. जुन्या म्हाताऱ्यांचं एक वाक्य सांगता. नवी ज्वारी घरात येईपर्यंत जुनी इकायची नाही. कोणी किती मागू. म्हणजे धान्य कसं वापरायचं जपून नम्रतेनं. पैशाचं जजमेंट करायचं. पोरीचं लग्न करायचं. पोरगा पाहायला सुरुवात करायची. पण घरातला आणि खर्चाचा अंदाज घेतल्याशिवाय नाही. जुनी माणसं हुशार होती. त्यांनी लक्ष्मीचा वापर योग्य केल्यामुळं त्यांच्यावर संकट जरी आली तरी ती टळून. आता लक्ष्मीचा अतिरेक झाला मला. आणि अतिरेकामुळे लक्ष्मीनं सुद्धा मागच्या आठवड्यात मीटिंग घेतली. अवघड दिवस येणार मला. वाक्य नीट आहे का. मरावं. आता कसं मरायचं मरून दाखवतो पटकन. याची ताकद कमी झाली. याची ताकद कमी झाली. याची ताकद कमी झाली. याची ताकद कमी झाली. मरणारा माणूस पडला की त्याला वासना तयार होते. आणि पाया पडून सांगतो जशी तुमची मरताना वासना असेल तसाच तुम्हाला पुनर्जन्म होईल. माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हा काय झाला